नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका अनोख्या व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी आलेलो आहोत की ज्याने आपले शारीरिक व्यंग किंवा शारीरिक कमतरता ह्या आपल्या आयुष्यातील अडथळा न मानता त्याच्यावरती यशस्वीपणे मात केली आणि यशस्वीपणे मात करून आपलं जीवन सुसह्य बनवलं आणि इतरांनाही ते जीवन प्रेरणादायी कसं ठरेल अशा प्रकारचा एक आदर्श समाजापुढे निर्माण केलेला आहे. ते म्हणजे ॲडव्होकेट शुभम बळे. तर चला आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर नमस्कार. नमस्ते. खरं पाहायला गेलं तर आता आपण समाजात पाहतो की शारीरिक कमतरता असणं हा एक शाप मानला जातो किंवा पूर्वजन्मीचं काहीतरी आपलं आहे आणि असं मानून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि ती आपल्यामध्ये उणीव आहे, शारीरिक उणीव आहे आणि ते थांबतात लोक आणि पुढे जात नाही. तर अशा वेळेस तुमच्यामध्ये चारही अवयव म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय यांना उणीव असताना सुद्धा तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण यशस्वीने पूर्ण करत करत तुम्ही लॉची डिग्री घेतली आणि एक प्रतियश किंवा एक यशस्वी ॲडव्होकेट म्हणून तुम्ही आज या ठिकाणी कार्यरत आहात. तर मला सर्वप्रथम सांगा की तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये याच्यामध्ये काय अडथळे जाणवले किंवा शिक्षणामध्ये दिव्यांगत्वामुळे किंवा अपंगत्वामुळे अडथळे कोणते जाणवले, त्याच्यावरती तुम्ही मात कशा पद्धतीने केली? अडथळे म्हणून सांगायचं तर अडथळे तसे मला कमी प्रमाणात जाणवले, पण एक्झाम देताना किंवा शाळेत जाताना चालताना मला खूप चालता येत नव्हतं किंवा बाकीच्या मुलांसारखं खेळता येत नव्हतं किंवा शाळेत जाताना पप्पांना किंवा मम्मीला घेऊन सोडवावं लागायचं, असं होत होतं. किंवा एक्झाम देताना जे फास्ट लिहिणं असतं ते लिहिणं जमत नव्हतं. त्यावेळेस थोड्याफार अडचणी येत होत्या, पण आपण मानलं नाही की आपण अपंग आहे किंवा दिव्यांग आहे. बाकीच्या सर्वसामान्य मुलांप्रमाणे आपण ही एक्झाम दिली, परीक्षा दिली आणि त्याप्रमाणे आपण शालेय शिक्षण घेतलेलं आहे. तुम्ही जो आता मुद्दा मांडला की मी स्वतःला दिव्यांग किंवा अपंग आहे असं मानणं नाही, तो खरंच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादी उणीव असते आणि त्या उणीवनंतर हातपाय गाळून बसणं आणि काहीच न करणं म्हणजे हँडिकॅपनेस येणं असा एक सर्वसाधारण समज आहे, तो बरोबरच आहे. पण तुम्ही तिथे न थांबता त्याच्यावरती मात केली आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे किंवा सर्वसामान्य मुलांप्रमाणेच तुम्ही सर्व क्रिया पूर्ण केल्या. हा तुमच्यामधली जिद्द आणि चिकट अतिशय वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला पालकांचा सपोर्ट सर्वात महत्वाचा आहे याच्यामध्ये. तुम्ही आता सांगितलं की आई किंवा वडील मला शाळेत सोडवायला यायचे, तर तो पालकांचा सपोर्ट तुम्हाला कशा पद्धतीने मिळत गेला शिक्षणामध्ये? पालकांचा सपोर्ट म्हणायचं तर माझी मम्मी प्रथम प्राथमिक शिक्षिका आहे आणि वडील पूर्वीपासूनच कोर्टात होते. त्यामुळं त्यांचं काम बघत बघत किंवा ते सर्व बघत बघत त्यांची नोकरी बघत बघत सुद्धा त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. इव्हन त्यांनी मला शाळेत सोडण्यापासून ते शाळेतून माघारी घरी आणूस्तोपर्यंत पूर्ण सपोर्ट केलेला आहे. त्यांच्या सपोर्ट शिवाय हे काहीच होत नव्हतं. आणि अजून सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी अपंग आहे किंवा मी दिव्यांग आहे असं त्यांनी मला कधीही जाणवू दिलं नाही किंवा म्हणजे त्यांनी मला कधी सांगितलं नाही की तू दिव्यांग आहे, तुला हे जमत नाही. उलट तू सर्वांपेक्षा चांगला आहेस आणि तुला सगळं जमतं अशा हिशोबातून तू तुझं काम, तुझे स्वतःचे काम तू स्वतः कर, अशी नेहमी माझ्या मम्मी पप्पांची मला प्रेरणा राहिली आणि त्या प्रेरणेतूनच मी हे शिक्षण घेऊ शकलो, आज विधिज्ञ होऊ शकलो. निश्चितच. बघा, म्हणजे पालकांचा सपोर्ट किती महत्वाचा आहे. जर पॅरेंट्सने ठरवलं की आपण आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या पाल्याला सबळ करू शकतो, ही जर प्रेरणा त्यांनी त्या विद्यार्थ्यामध्ये दिली किंवा त्या मुलामध्ये जर रुजवली, तर तो मुलगा आपल्यासमोर उदाहरण आहेत की तो कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. दुसरा आणखीन एक सर असं की शाळेतील शिक्षक किंवा समग्र शिक्षा सर्व शिक्षकांमध्ये जे शिक्षक होते आहेत त्यांचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग झाला किंवा फायदा झाला? जसं माझ्या आई वडिलांचा मला सपोर्ट मिळाला त्याच पद्धतीनं अगदी तसाच सपोर्ट शालेय शिक्षण घेताना सर्व शिक्षकांचा मिळाला. परत लॉचं एज्युकेशन घेताना लॉच्या शिक्षकांचाही तसाच सपोर्ट मिळाला. एक्झामच्या वेळेस काही थोडीफार अडचण आली, लिहिताना अडचण आली, तर शाळेतल्या सर्व शिक्षकांनी मला मदत केली म्हणजे थोडाफार वेळेमध्ये थोडीफार सवलत दिली. अशा पद्धतीने जे शासकीय नियमाप्रमाणे जे आहे त्या पद्धतीने सर्व मदत मला शिक्षकांकडून मिळाली. तसेच शाळेमध्ये शिक्षण घेताना कुठं उभारून कुठली क्रिया करायची असेल तर तिथं मला सवलत दिली गेली किंवा आणखी काही खेळाचे प्रकार असतील तर तिथं मला सवलत दिली गेली. अशा पद्धतीने सर्व शिक्षकांनी 1ली पासून ते 12वी पर्यंत सर्व शिक्षकांनी मला पूर्ण सहकार्य केले.
वकील साहेब, आणखीन असा एक प्रश्न आहे की समाजातील जे सामाजिक घटक आहेत किंवा दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत, ते यांच्या संदर्भात आपल्याला त्यांना काय संदेश देता येईल? समाजातले जे दिव्यांग मुलं आहेत किंवा पालक आहेत त्यांच्यासाठी असा संदेश देणं योग्य ठरेल की जे पालक आहेत त्यांनी प्रथम आपला मुलगा किंवा मुलगी जी कोणी दिव्यांग आहे तिला प्रथम ते दिव्यांग नाही असं समजावून सांगणं फार महत्वाचं आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की माझ्या जसं आई वडिलांनी मला सांगितलं की तू दिव्यांग अपंग आहे असं समजू नकोस आणि तू तुझं काम चालू ठेव, त्या पद्धतीनंच पालकांनी सुद्धा समाजात आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की तू तुझ्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न कर. हा, जिथं ज्या मुलांना काहीच जमत नाही तिथं एक ठीक आहे, आपण समजून घेऊ. पण ज्या मुलांना मुलींना स्वतःची कामं करता येतात किंवा जे बैठक काम आहे, जे व्यवसाय बसून करता येतात, असे व्यवसाय करण्यासंदर्भात तिला किंवा त्यांना प्रोत्साहित करणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा समाजामध्ये आपण फिरतो अनेक ठिकाणी अशी उदाहरणं पाहायला मिळतात की दिव्यांग जात असताना किंवा अंध अपंग व्यक्ती जात असताना समाजामध्ये त्यांच्याकडून खूप प्रमाणात हेळसांड केली जाते किंवा त्यांना टीकाटिप्पणी केली जाते किंवा एखाद्या बसमध्ये जाताना त्यांना जागा दिली जात नाही. अक्षरशः मी स्वतः माझं उदाहरण असं आहे की मी बार्शीला जात असताना कित्येक वेळा तरी उभारून प्रवास केलेला, राखीव जागा असताना सुद्धा मी उभारून प्रवास केलेला. त्यावेळेस मी संबंधित कंडक्टरला किंवा ड्रायव्हरला किंवा एसटी डेपोला वेळोवेळी तक्रारी दिल्या, पण तिकडून त्या संदर्भात कोणतीही दखल घेतली जात नाही. किंवा सांगितलं तर म्हणलं ते ग्राहक उठत नाही किंवा ग्राहक आम्हाला बोलतील असं संदर्भातली उत्तरं त्यांच्याकडून येतात. अपेक्षित नाहीत. त्या संदर्भात माझं असं एकच मत आहे की जे अधिकारी आहेत त्यांनी त्या संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असं माझं महत्वाचं मत आहे. जिथं दिव्यांगांसाठी योजना आहेत किंवा दिव्यांगासाठी जिथं राखीव जागा आहे तिथं त्यांच्या दिव्यांगासाठीच त्याचा फक्त उपयोग केला गेला पाहिजे. समाजाकडूनही अशा दिव्यांग व्यक्तींच्या काही अपेक्षा असतात की आपल्याला जे हक्क अधिकार दिलेले आहेत ते सुद्धा हक्क अधिकार आपल्याला मिळाले पाहिजे, जेणेकरून समाजात वावरताना फिरताना त्रास नाही झाला पाहिजे. दिव्यांग होणं हे काय आपल्या हातातली गोष्ट नाही. जे निसर्गाने देणगी दिलेली आहे त्या निसर्गानुसार आपण राहत असतो, त्याप्रमाणे समाजाकडून सुद्धा आपल्याला थोड्याफार अपेक्षा राहतात. असं नाही की सगळ्याच अपेक्षा परिपूर्ण व्हाव्या, पण ज्या काही अपेक्षा असतात, ज्या अपेक्षा म्हणजे तर ह्या किरकोळ माफक अपेक्षा असतात दिव्यांगत्वाच्या, ते काय असं म्हणत नाहीत की मला हे मिळालंच पाहिजे, पण त्यातल्या त्यात ज्या अपेक्षा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत अशी फक्त अपेक्षा आहे. आणि समाजाकडून प्रोत्साहन मिळतं. काही प्रमाणात असेही लोक आहेत जे स्वतःहून दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करतात, स्वतःहून ते दिव्यांगांसाठी झटतात. परवाच मी फिरण्यासाठी कर्नाटकमध्ये गेलो होतो सर. सांगायचं गोष्ट वेगळी अशी की मी कर्नाटकमध्ये फिरण्यासाठी गेलो होतो. तिथं प्रत्येक देवळात अन्नप्रसाद दिला जातो. तर मी तिथं गेल्यानंतर अक्षरशः सर मी दिव्यांग आहे असं चालताना त्यांनी पाहिल्यानंतर तिथं त्यांनी माझ्यासाठी ताट हातानं भरून घेतलं, मला हाताला धरून बसवलं आणि माझं जेवणाचं पाणी आणून दिलं. अक्षरशः पाणी पाजण्यापर्यंत मला त्यांच्या स्वतःच्या हातानं पाणी पाजण्यापर्यंत इतकंपर्यंत सहकार्य केलं जातं. त्या पद्धतीनं थोडंफार प्रमाणात सहकार्य असतं. असं नाही की प्रत्येक ठिकाणीच आपल्याला हे केलं जातं, पण असेही काही समाजात लोक आहेत की त्यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळतं. त्या पद्धतीनंच पालकांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं दिव्यांग बाबतीत, की आपला पाल्य जरी दिव्यांग असला तरी त्यानं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीनंच आपण कार्य केलं पाहिजे. बरोबर आहे साहेब. बघा, समाजाचे दोन्ही घटक साहेबांनी आता त्यांच्या उदाहरण म्हणजे दोन्ही उदाहरणं त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली उदाहरण दाखवले. म्हणजे एकीकडे समाज पूर्ण सहकार्य करतोय त्यांना, पण काही समाजातील घटक असे आहेत की त्यांना समजून न घेता त्यांच्यासाठी ज्या जागा आहेत किंवा त्यांच्यासाठी ज्या सेवा सुविधा आहेत त्यांचा त्यांना लाभ न होते ते स्वतःसाठी लाभ घेतात. तर तसं समाजाने न वागणं हे या ठिकाणी सांगू इच्छिते सर्वांना की बाबा एवढी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्यासाठी ती ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांचा त्याच्यावरती हक्क आहे आणि त्यांना त्याची हक्क म्हणण्यापेक्षा आपण त्यांना ती गरज आहे ती गरज त्यांची पूर्ण समाजाने करावी अशी मी या ठिकाणी सर्वांना आपणाला विनंती करतो. आणखीन एक साहेब, शासकीय ज्या योजना आहेत आपण त्याचा उल्लेख केलाच आहे की शासकीय योजनांमध्ये आपली अंमलबजावणी म्हणजे याच्यामध्ये नियोजनामध्ये आपण सर्वात टॉपला असतो.
पण अंमलबजावणीच्या बाबतीत आपण काय सांगाल किंवा काय कशी व्हायला पाहिजे किंवा काय होते सध्या? खूप महत्वाचा मुद्दा आहे सर हा, जो मला आतापर्यंत खूप सांगावा वाटत होता. तो म्हणजे असा की शासकीय योजना ह्या खूप आहेत. रेल्वे कन्सेशन असू दे, एसटी कन्सेशन असू दे, एरोप्लेन कन्सेशन असू दे, किंवा आता आमच्या क्षेत्रातलं सांगायचं झालं तर कोर्टात केसेस जे दिव्यांगत्वाच्या विरुद्ध होतात किंवा दिव्यांग स्वतः केसेस करतात, त्या संदर्भात सुद्धा असे काही कायदे आहेत की जे तुम्हाला डे टू डे ट्रायल घेता येते किंवा डे टू डे तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या केसची हेअरिंग घेतली जाते किंवा तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून, दिव्यांगत्वांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होऊ नये म्हणून तिथं तुम्हाला रोजच्या रोज येण्यासाठी सहकार्य केलं जातं. किंवा लिगल एड म्हणून आहे, त्या संदर्भात शासकीय योजनांमधून तुम्हाला फ्री मध्ये लिगल एड दिलं जातं, फ्री मध्ये तुम्हाला वकिलांची नेमणूक करून दिली दिव्यांगांसाठी. तर अशा शासकीय योजना आहेत. पण त्याचा आपल्या त्या योजना मिळवण्यासाठी काय करावं लागतं, त्या योजना मिळवण्यासाठी तुम्हाला कुठपर्यंत जावं लागतं आणि त्या योजना प्रत्यक्षात मिळतात का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर ह्या योजना बऱ्याच जणांना माहीत नसतात. शासकीय योजना शासन घोषित करतं, पण ते असं, आता आपण माढ्यासारख्या ठिकाणी राहतो, तर माढ्यासारख्या ठिकाणापर्यंत यायला त्या शासकीय योजनांची माहितीच होऊ शकत नाही. जे काही दिव्यांग आहेत त्यांना शासकीय योजनेची परिपूर्ण माहिती होऊ शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की जे आपल्या तालुका लेवलचे किंवा जिल्हा लेवलचे आहेत, जे कॅम्प घेतात दिव्यांग पुनर्वसनासाठी किंवा दिव्यांगांसाठी, तर त्या कॅम्पमध्ये किंवा असे जे काही होतात त्याच्यामध्ये सर्व दिव्यांगांना बोलावून त्यांना सर्व त्यांच्या हक्काधिकारांची माहिती करून दिली पाहिजे, शासकीय योजनांची माहिती करून दिली पाहिजे. किंवा तुम्हाला काय अडीअडचणी आहेत, ह्या अडीअडचणी सोडवून घेतल्या पाहिजेत, जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावर मार्ग काढून दिला पाहिजे, जे की थोडंफार दिव्यांगांना मदत होईल. असं पद्धतीने आपण मार्ग काढू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की आता असे समाजामध्ये असे खूप घटक आहेत की खरे ऍक्च्युली दिव्यांग नसतात, पण जे ऍक्च्युली खरे दिव्यांग नसतात पण ते दिव्यांग आहेत असं भासून बनावट सर्टिफिकेट घेऊन कागदपत्र काढून ते करून घेतात. ह्याच्या संदर्भात शासनानं कठोर पावले उचलली पाहिजे. कठोर पावले म्हणजे तर ते त्याची पडताळणी दर 3 महिन्याला 6 महिन्याला असे जे कॅम्प होतात त्यामध्ये जे दिव्यांगांना सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याची रिचेकिंग झाली पाहिजे. जे ऍक्च्युली खरेच दिव्यांग आहेत का याच्या संदर्भात रिचेकिंग केली पाहिजे. अशामुळं काय होतं, जे बनावट बोगस सर्टिफिकेट घेतले जातात आज, त्याच्यामुळं आज आम्हाला जे खरेच दिव्यांग आहे त्या दिव्यांगत्वांना रेल्वे कन्सेशन घेण्यासाठी सुद्धा आज 8-8, 15-15 महिना थांबावं, वेटिंग करावं. किंवा एखादं आता रेल्वेचं कन्सेशन घ्यायचं म्हणलं तर प्रथम इथं कोडडीच्या ऑफिसला जावं लागतं, तिथून त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी सोलापूरला जावं लागतं. मग ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या एकाच ठिकाणी एकाच वेळी होणं गरजेचं आहे, जेणेकरून जे खरे दिव्यांग आहे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. अशा पद्धतीने शासकीय योजनांचं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. जे खरेच दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी त्यांचं जाणून घेऊन त्या अनुषंगानं शासकीय योजनांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. निश्चितच आहे. तुम्ही जो आता मुद्दा मांडला की बाबा बोगस सर्टिफिकेटचा जो आहे तो खरंच म्हणजे ज्यांना खरी गरज आहे ते लाभापासून वंचित राहतात आणि ज्यांना गरज नाही की ते बनावट कागदपत्र तयार करून त्याचा लाभ घेतात आणि वर्षानुवर्ष घेत राहतात आणि त्याच्यामुळे त्याचा नाहक त्रास किंवा नाहक त्याचा जो आर्थिक बोजा असतो तो शासनावर वाढतो. आणि जर लोक कमी झाले तर दिव्यांगांचं पूर्णपणे वसन तेवढ्या पैशामध्ये आरामात होऊ शकतं, खूप आरामशीर अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, आणखी चांगल्या क्वालिटीचं होऊ शकतं. धन्यवाद साहेब. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे तुमच्या शालेय शिक्षणापासून ते व्यावसायिक दिव्यांगांच्या व्यावसायिक पुनर्वसनापर्यंतच्या पूर्ण लेखाजोखा तुम्ही आपल्या जीवन प्रवासातून या ठिकाणी मांडला. आपलं जीवन प्रवास निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. इतर दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांनाही तो प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच पालक की जे स्वतः सुरुवातीला ऍक्सेप्ट करत नाहीत की माझा विद्यार्थी दिव्यांग आहे किंवा पाल्य माझा दिव्यांग आहे असं, तर पहिली स्टेप असते की त्यांनी ऍक्सेप्ट करणं आणि आपल्या हातातली ती गोष्ट नाही. बरोबर. त्यामुळे त्याला ज्या गोष्टी घडतात त्याला ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. हाच आशावाद आम्ही ठेवून इथून पुढे आपल्या कार्यालयीन कामकाज असेल किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सेवा सुविधा असतील समग्र शिक्षा अभियानच्या माध्यमातून त्या आम्ही सर्व दूर
पसरवत राहणारा सर्व दिव्यांगांना तुम्ही जसं म्हणालात की त्यांचे हक्क आणि अधिकार कळले पाहिजे, त्याच्यासाठी काय करता येईल आपण त्याच्यावरही विचारमंथन करून एखादा कॅम्प अरेंज करण्याचे आम्ही या ठिकाणी नियोजन करू. आपण या ठिकाणी वेळ दिला आणि आमच्याशी हितकुश साधलं त्याबद्दल आपले खूप मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.